ह्या गायधनीला डिवसणं म्हणजे सापाला डिवसण्यासारखंच आहे. दाने आपल्याला असं वाढवलंय म्हणून आपण इतके चांगले आहोत. ज्या घरामध्ये पैसा असतो त्या घरातली मुलं बिघडायला वेळ लागत नाही का? त्यांच्या आईच्या वागण्याची शिक्षा सचिनरावांना नको ना? पगारासाठी तर आपण सगळेच नोकरी करतो, पण पुढची पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी आपल्याला पेलायची. जे मारवाडीच्या रस्त्यामध्ये येते, मारवाडी त्याला वरचा रस्ता दाखवते. हॅलो. हां काय ऍक्सिडेंट? घ्या सर. अरे थँक्स तुकाराम. घ्या सर. आधी सर. ओके. छान झाला समारंभ. साधाच होता. साधेच समारंभ चांगले होतात सर. नाही तर आमचे उद्घाटनाचे कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम म्हणजे त्यामध्ये दिखावाच जास्त असतो. एखाद्या विधायक कारणासाठी आयोजित केलेला कार्यक्रम असेल तरी सुद्धा सामाजिक कार्य असल्यासारखे सगळेजण टेंभा मिरवत असतात तिकडे. खरं म्हणजे तुमच्यामुळेच आजचा कार्यक्रम झाला. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून आलात. आम्ही सगळे आभारी आहोत. सर आभार कसले त्यात? इट्स माय प्लेजर. आज आमच्या अण्णासाहेबांच्या आत्म्यालाही शांती मिळाली असेल. त्यांचेही वेगळ्या कारणाकरता आभार मानायला हवेत. तुमच्यावर एवढे चांगले संस्कार केलेत म्हणून. सर तुम्ही सुद्धा इतक्या सगळ्या मुलांवरती चांगले संस्कार करता आहातच. सर मला शहरात एक मीटिंग आहे, मला निघायला हवं. हो. पुन्हा या कधीतरी वेळात वेळ काढून आमच्या शाळेत. नक्की. बरं येऊ. येऊ तुकाराम. होय. सर आजवर फक्त ऐकलं होतं, पण आज प्रचिती आली. फार चांगला माणूस, केवढा नम्र, केवढा उदार. आजच्या घडीला हे असे तरुण भेटणं म्हणजे फार कठीण आहे सर. आणि गुरुजी, माझा सुद्धा निरोप घेतला हो त्यांनी आठवणीने. लहान माणसाचा. तुकाराम, यातच त्यांचा मोठेपणा दिसतो. शिंदे सर, या तरुणांकडे पाहिलं ना की मनाला दिलासा मिळतो. आपलं शिक्षण वाया जात नाहीये. हो सर. डॉक्टर, तशी फार काळजी करण्याचं कारण नाही. सुदैवानं फार मार लागलेला नाही आहे आणि इंटरनल इंजुरी देखील नाही आहे. पण थोडीशी काळजी मात्र घ्यावी लागेल. ओके. टेक केअर. सचिन, कसं वाटतंय रे बाबा तुला? दुखतंय का फार? आता लागलंय म्हणजे दुखणारच. डॉक्टरने औषध दिलंय ना, बरं वाटेल. नशीब आपलं थोडक्यावर निभावलं. हो ना. हा त्या मेलीचा पायगुण. कोणाचा? आसावरीचा. हे बघ, काहीतरी बादरायण संबंध जोडू नकोस. पादरायण नाही, बरोबर बोलते मी. नशीब समजा त्या मुलीशी लग्न झालं नाही आपल्या मुलाचं, नाहीतर तिनं जीवच घेतला असता त्याचा. पांढऱ्या पायाची मेली. आई, अगं इतकीच वेळा तिला काळी काळी म्हणून हिणवत होतीस, नाही तर पांढऱ्या बाईची कशी काय झाली ती? हे बघा, उगाच भलत्या वेळेला माझी चेष्टा करू नका, सांगून ठेवते मी. सचिन, ए सचिन, अरे अरे वाचलास रे बाबा, वाचलास. फार मोठ्या संकटातून वाचलास. आता त्या मुलीची छाया सुद्धा पडू देणार नाहीये मी तुझ्यावर. आई, अगं
आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस, गप्प पडून राहा. हा हे बघ तूही जरा गप्प राहा. हो कळतंय मला. ठीक चला आहे. चला भेटण्याची वेळ संपली, कुणीतरी एकच थांबा. आई तू जा, घरी जाऊन आराम कर. अरे पण मी आहे ना, मी थांबतो इथे. बरं ठीक आहे, पण तुम्ही लक्ष द्या हा त्याच्याकडे. मी येते हा, थोड्या वेळाने येते. हो, जा तू आराम कर. हा. शी कसली मेली रूम, आणि एवढा चार्ज घेतात. थोडा वेळ थांबू सुद्धा देत नाही, नुसते लुटायला बसलेत. पैसे हवे असतात यांना. शी. सचिन, अरे असा ऍक्सिडेंट कसा काय झाला? आसावरीचाच विचार करत होतास होय ना? तुम्ही फोटो काढलेत तर मिळेल ना चान्स मला पिक्चर मध्ये? Of course, baby. Of course. Why not? Great. Wonderful. इकडे बघ, या बाजूला. हां या बाजूला बघ ना. ग्रेट. तुला माहिती आहे, आज इंडस्ट्रीला तुझ्यासारख्या फेसची खरी गरज आहे. माझे मामा मुंबईला असतात. ही इज अ बिग प्रोड्युसर अँड डिरेक्टर. मोठा बंगला आहे त्यांचा, मोठं ऑफिस आहे. ही रॉक सोबत आहे यार. मला नेहमी सांगत असतात, यार ध्रुव, मला एक फ्रेश फेसची गरज आहे माझ्या नवीन फिल्मसाठी. हो खरंच? तुझ्यासाठी मी त्यांच्याकडे शब्द टाकू शकतो. काय सांगताय काय? रिअली. प्लीज दिस वे. बी कम्फर्टेबल यार. दॅट्स सिम्पली ग्रेट. एका रात्रीत तुला स्टार बनवेल. दॅट्स अ प्रॉमिस. पण फक्त त्याला त्यासाठी थोडे पैसे मोजावे लागतील. किती? जास्त नाही, फक्त 10,000 रुपये. 10,000? कम ऑन यार. यासाठी लोक मुंबईत 50,000 रुपये मोजतात. पण म्हटलं तू आपल्या गावची आहे, थोडं कन्सेशन नको का द्यायला? अख्ख्या गावात तुझ्यासारखी मुलगी. आणि ती नेहा? कम ऑन यार, तू पण ना कोणाचाही विषय काढतोस. तीच माझ्या पाठीमागे लागली. एनिवेज, तिला मरू दे. तू तुझं बोल. पैसे कधी देतेस? माझ्याकडे अजिबात जास्त वेळ नाही. मला 2 दिवसात आष्टीला. 2 दिवसात कशाला? आत्ताच्या आता पाठवतो तुला. हिरोईन बनवणार आहे ना? वाचेल ते सांगतोस पोरी ना? फुस लावतोस? फुस लावतोस? फुस लावतोस तू? रस्त्यावर पडला का रे पोरी? बघा हिरोईन व्हायचं. बापाला सांगतो तुझ्या येऊन. परत जर या गावात दिसलास ना, तंगडी तोडून टाके ना. हा स्टुडिओ आहे ना, 5 मिनिटात होट्याचा नव्हता करीन. जर परत माझ्या मुलीकडे मान वर करून जरी बघितलेस ना, हॅलो नेहा, मी बोलतोय. ध्रुव. ध्रुव काय झालं? बाबा भेटले ना तुला? काय म्हणाले? नेहा, तुझे बाबा म्हणजे ना, अगं तुला एक सांगतात आणि मला भलतंच. भेटल्यावर मला काय म्हणतात माहिती आहे?
तू हवं तर 5,000 घे, 10,000 घे, पण माझ्या मुलीचा नाच सोड. अगं हे काय बोलणं झालं का? मी सपशेल नकार दिला. मी म्हटलं शक्यच नाही. तर त्यावर म्हणतात कसं, माझ्या मुलीला भेटायचा प्रयत्न करून बघ, तंगडच तोडतो तुझं. अगं आय मीन इज दिस द वे यार, कम ऑन. अगं मी त्यांना किती समजावण्याचा प्रयत्न केला, किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण काही ऐकायलाच तयार नाही. म्हणतात कसं, जीव गेला तरी बेहतर, पण तुझ्यासारख्या मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न जन्मात लावून देणार नाही. तू आष्टीत कसा राहतो तेच पाहतो मी. काही काय बोलायची पद्धत झाली का? धमकीच दिली त्यांनी मला, म्हणून मुद्दामून आधीच फोन करून सांगतोय, नाहीतर तू बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवशील आणि माझ्याविषयी गैरसमज करून घेशील. जाऊ दे नेहा, जर तुझ्या बाबांनाच पसंत नसेल तर तू मला विसरून गेलेलंच बरं आहे. नाही ध्रुव, मी तुला विसरणं शक्य नाही. तुला मला विसरावंच लागेल नेहा. ते सांगतील त्या मुलाशी लग्न कर आणि सुखात राहा. माझं काय ग, तुझ्या आठवणीच पुरेशा आहेत माझ्यासाठी. बाय. ध्रुव, 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 हॅलो ध्रुव, ध्रुव. बाई, अहो अहो हे काय? साडी. हो पण आज काय विशेष? सुधा, आज मी खूप आनंदात आहे. बऱ्याच दिवसापासून मनात होतं तुला साडी घ्यायची राहूनच जात होतं. आज म्हटलं घ्यायचीच. मग आल्याबरोबर नाही दिली? छान, म्हणजे आपल्या मुलींना थट्टेला आणखीन एक विषय. आवडली? नाही म्हणजे फार महागातली नाहीये. अहो महागातली कशाला पाहिजे, खूप छान आहे. माझ्या आवडीचा रंग आहे. स्वतःसाठी काय आणलं? मला काय आहेत ते 2 कपडेही पुरतात. हे तुमचं नेहमीच आहे. नाही सुधा, मी काय विचार केला, माझ्या कपड्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात मी मुलांसाठी वह्या, पुस्तकं वगैरे खरेदी करू शकेन. सुधा, तुला सांगतो, मुलांना खूप अप्रूप असतं ग या गोष्टीचं. आपल्याकरता दुसरा कोणीतरी काहीतरी करतोय ही भावनाच खूप सुखावणारी आहे. तुला सांगतो, आपल्या शाळेत कॉम्प्युटर आले ना, मुलं काय खुश झाली म्हणून सांगू. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला आणि मला सगळं काही भरून पावलं. त्या हर्षवर्धन भोसलेंचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्यामुळेच मी मुलांच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहू शकलो. खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, कारण त्यांच्यामुळे तुमच्याही चेहऱ्यावर हा आनंद मी पाहू शकले. हो, आणि याला कारण आनंदच आहे. म्हणजे अगं, आपल्या शाळेला नवीन व्हाईस प्रिन्सिपल लाभले. आनंद मयेकर त्यांचं नाव. माणूस अतिशय हुशार, अनुभवी, शिक्षण आणि व्यवस्थापन दोन्ही विषयात कुशल आहे. ते आल्यामुळे माझ्याही कामाचं ओझं जरा कमी होईल. मला हे मुलांना शिकवण्याकरता जास्त तास मिळतील. खरंच, नाही तर ते तुमचे आधीचे उपमुख्याध्यापक अर्धे दिवस सुट्टीवर असायचे, उरलेले अर्धे दिवस दूर राहतात म्हणून उशिरा यायचे. काहीच कामाचे नव्हते ते. मयेकरी राहण्याची सोय बघतायत. मी म्हटलं त्यांना, खाण्याची आबाळ करू नका. कधीही वाटलं
तर खुशाल आमच्याकडे या. तुमच्या मोहिते मॅडम दुसऱ्यांना खाऊ घालण्यात धन्यता मानतात. खरंच येऊ दे त्यांना, कधी येऊ दे. सुधा, काय हो? नेसून दाखवा ना, बघूया कशी दिसते तुमच्या अंगावर. ईश्वर. बस 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 बस, हेच हेच पाहायचं होतं. खरंच मला हेच पाहायचं होतं, तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान. अहो, मी तुझ्या त्या ध्रुवाला भेटून आलो आहे. अगं उमा, तो चांगला मुलगा नाहीये. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीबरोबर होता, तिच्याशी प्रेमाचं नाटक करत होता, तिला लग्नाचं वचन देत होता. तिथे जे काय चाललं होतं ना ते शी. मला ध्रुवचा फोन आला होता. त्याने मला सगळं सांगितलंय. तुम्ही त्याला माझ्यापासून दूर राहायची धमकी दिली आहे. तुम्ही त्याला पैसे दिले आणि म्हणालात की आष्टी सोडून निघून जा. पण त्यांनी तुम्हाला पैसे परत दिले कारण तो माझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. तुझं काय डोकं फिरलंय काय? तुझा त्याच्यावरती विश्वास आणि माझ्यावरती, स्वतःच्या बापावरती तुझा विश्वास नाही? नाही. मारू नका तिला. मारू नको काय पूजा घालू तिची? तिथे जो प्रकार चालला होता ना स्टुडिओमध्ये, बाबा तुम्ही खोटं बोलताय. आमचं लग्न तुम्हाला मान्य नाहीये म्हणून, पण मी तुमचं ऐकणार नाहीये. तू माझं कसं ऐकत नाही तेच बघतो का मी. यापुढे घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस ना, मला विचारल्याशिवाय ते याद राख. चल चल चल. सावरे, आज पहाटे पहाटे चांगलाच पाऊस पडला ग. हो तू काढलेली रांगोळी सुद्धा वाहून गेली. हो ना बाबा, अक्षरशः ना आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता. कधी कधी हा पाऊस आहे ना, हा पाऊस पडायला लागला ना का खूप आल्हाद वाटतो, तर कधी मन उदास होऊन जातं. बाबा, आजचा पहाटेचा पाऊस होता ना, त्याने मन धास्तावून गेलं. म्हणजे विजा तर अशा कडाडत होते एकदम. अगं, निसर्गाचं वरदानच कधी कधी निसर्गाचा शाप ठरू शकतं. आणि असा अवेळी पाऊस पडला ना, मला तर विचित्रच वाटतं. बाबा, परवाच रातराणीचं रोपटं लावलं होतं बागेत, ते पडलं असेल. तू प्रेमानं लावलं होतंस ना, नाही पडलं, नाही पडलं. हे सावरे, एखादं पावसावरचं गाणं म्हण ना, मन हेलावून टाकणार. पावसावरचं तुमच्या आवडीचं आहे. ना 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 ना, कोसळती धारा, घन घन माला नवी दाटल्या, कोसळती धारा, के कारव करी मोर नाचतो, फुलवनी धुंद पिसारा, घन घन माला नवी दाटल्या, कोसळती धारा, घन घन.
हॅलो. गुरुजी, मी बाबूराव बोलतोय. हां बोला बाबूराव. नाही म्हणजे मला कल्पना आहे या बातमीत तुम्हाला तसा रस नसणार, पण एक वाईट बातमी आहे गुरुजी. वाईट बातमी? कसली? सचिन म्हात्रेला अपघात झालाय गुरुजी. काय? हो, अपघात झालाय. बरं, ठीक आहे. काय झालं बाबा? सावरे, सचिन म्हात्रेला अपघात झालाय. काय?